करू. आज निवडणुकीचा निकाल सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा निष्क्रिय असलेले भाजप म्हणजे 9 वर्षात कुठेही बाहेर नाही पडले, ते आज पुन्हा एकदा सत्तेवरती येणार आहेत आणि सगळीकडे नगरसेवक भाजपचे जास्तीत जास्त निवडून आले. विशेष म्हणजे 12 नंबर प्रभागामध्ये, ज्या प्रभागामध्ये माजी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर हसमुख गहलोत हे महापौर उपमहापौर होऊन गेलेला प्रभाग आणि ह्या प्रभागामध्ये महापौर असताना डिंपलला देश कधी स्वतंत्र झाला हे माहिती नव्हतं, तिला तिचं कार्यक्षेत्र किती आहे हे माहिती नाही, तिला लोकांची सेवा करायचं माहिती नाही, ती कधी पाऊस पडलेला तुंबलेल्या पाण्यामध्ये कधी उतरली नाही, कधी नाली सफाई केली नाही, लोकांच्या घरात पाणी येत नाही तेव्हा ती कधी उतरली नाही. अशा डिंपल मेहताला 10,000पेक्षा जास्त वोटिंग होतं, हे आश्चर्यकारक आहे. आणि ह्याविषयी मी सातत्याने आर ओ असतील, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस असतील, महानगरपालिका असेल, त्यांना सातत्याने ह्या विषयाची कंप्लेंट करत होते. कारण जेव्हापासून आचारसंहिता सुरू झाली त्या दिवसापासून भाजपा सत्ताधारी पक्ष, भाजपा आणि शिंदेगड शिवसेना या लोकांना मीरा भाईंदरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटले, इतक्या ठिकाणी जेवण दिलं, सोसायट्यांना, सेक्रेटरी चेअरमॅनला पाकिटं पुरवली, लोकांना पैशांचा इतका पाऊस पडला आणि भरारी पथक असेल किंवा आर ओ किंवा पोलीस यांनी कोणतीही कारवाई केली नाही, महानगरपालिकेने सुद्धा कारवाई केली नाही. हे 9 तारखेचं लेटर आहे. 9 तारखेला एका सोसायटीमध्ये भंडारा झाला होता आणि रात्री 11:30च्या नंतर उमेदवार स्वतः प्रचार करत होते. पण हे लेटर जेव्हा मी पोलिसांकडे गेले, पोलीस म्हणाले आर ओकडे दे. आर ओकडे गेल्यावर ते म्हणाले आयुक्तांकडे दे. जेव्हा आम्ही आयुक्तांकडे हे पत्र नेलं तेव्हा ते पुन्हा म्हणतात की तुम्ही आर ओकडे जावा. आर ओ म्हणतो साहेब आयुक्तांकडे जा. शेवटी त्या दोघांकडनं आम्ही लिहून घेतलं की नेमकं कुणाकडे जायचं आहे ते तरी सांगा. तर दोघांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे, पण अद्याप या विषयावर तेव्हाही कारवाई नाही झाली. आचारसंहितेचा भंग केल्याची एकही उमेदवारावर किंवा त्या पक्षावरती कारवाई नाही झाली. सातत्याने इथे जेवण देणं, पैसे वाटणं सगळं चालू होतं. पण आश्चर्याचं गोष्ट ही 4 विभागाला, 4 प्रभागाला 9, 10, 11, 12ला एकच भरारी पथक नेमलं होतं. म्हणजे ते भरारी पथक जेव्हा गोष्टी चालू होत्या तिथे पोहोचलेच नाही, त्यांना ते पुरावेच मिळाले नाही. म्हणजे शोकांतिका ही आहे, एका प्रभागाला निदान एक तरी भरारी पथक हवं होतं. 4 मोठ्या प्रभागाला, 4 प्रभागावरती एकच भरारी पथक ठेवलं आणि कधीही भरारी पथक घटनास्थळी पोचलं नाही. दुसरी गोष्ट, आज जो निकाल आला हे पत्र आहे जे आम्ही DCPना लिहिलेलं पत्र आहे, हे तुम्ही बघू शकता. मीरा भाईंदर DCP आहे, त्यांना आम्ही हे डिस्पॅच केलेलं पत्र आहे. या पत्राचा जो मुख्य मतळ आहे, 15 डिसेंबरला आचारसंहिता हे झाली, आचारसंहिता लागली. त्याच्यानंतर लगेच नरेंद्र मेहता म्हणजे इकडचे 145चे आमदार, त्यांनी आशा सेविकांची एक बैठक घेतली बालाजी बँकवेटमध्ये. त्या बालाजी बँकवेटमध्ये सगळ्यांचे मोबाईल बंद करण्यात आले, सगळ्यांना रिस्ट्रिक्शन देण्यात आले की तुम्ही कोणाचेही फोटो काढू नका. बहुतेक मला असं वाटतं की त्या बालाजी हॉटेलचे सुद्धा कॅमेरे बंद असतील, ठीक आहे. आणि त्यानंतर त्या मीटिंगमध्ये प्रत्येक आशा सेविकांना प्रत्येकाने मीरा भाईंदरचा जो सिक्रेट डेटा असो त्याच्यातून 100 लोकांचा डेटा ह्या नरेंद्र मेहतांना पोचवायचा असं त्यांना ऑर्डर देण्यात आली. कारण आशा वर्कर ह्या सगळ्या नरेंद्र मेहताच्या युनियनला जोडलेल्या आहेत. काही वगळता, काही आशा वर्कर वगळता टोटली सगळ्या आशा वर्कर ह्या नरेंद्र मेहतांच्या युनियनमध्ये आहेत आणि त्यांना आदेश दिला की तुम्ही 100 लोकांचा डेटा द्या. आता आशा सेविकांकडे कोणता डेटा असतो तर ज्या प्रेग्नेंट महिला असतात किंवा ज्यांची मुलं लहान असतात, ज्यांचं लसीकरण असतं, पल्स पोलिओ असतात, घरोघरी जाऊन लोकांचा डेटा जमा करतात. तो डेटा फक्त आणि फक्त पालिकेच्या आरोग्य विभागात असायला पाहिजे. पण हा डेटा प्रत्येक आशा वर्करने 100 लोकांचा डेटा हा नरेंद्र मेहतांची जी युनियन आहे, युनियन चालवणारे युनियन लीडर आहेत, त्या लीडर लोकांना सोपवला. आता प्रश्न असा आहे की या युनियन लीडरला हा लोकांचा डेटा कशासाठी पाहिजे होता आणि अशा वर्करला ह्या बदल्यात पैसे सुद्धा दिले गेले. मग कशासाठी? आता मीरा भाईंदरमध्ये 300 आशा सेविका आहेत.
म्हणजे तुम्ही विचार करा, 300 आशा वर्कर आहे तर एका आशा वर्करने 100 लोकांचा डेटा दिला आहे. म्हणजे असे 300 आशा वर्करने जवळजवळ 3 लाख लोकांचा डेटा नरेंद्र मेहताला सुपूर्द केला. आणि त्या डेटानंतर काल जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये सेम वोटिंग कार्ड, सेम फोटो, सेम एपिक नंबर असे बोगस वोटर्स येऊन तिकडे वोटिंग करून गेले. जेव्हा खरा मतदार जेव्हा तिथे आला तेव्हा त्याचं मतदार झालेलं होतं. असे एक उदाहरण असे प्रत्येक सेंटरला बोगस वोटिंग करण्यात आलं. आणि आज डिंपल मेहताला हे जेवढे भाजपचे उमेदवार आहेत, लक्ष्मण जंगम असेल, डिंपल मेहता असेल, परत हसमुख गहलोत असेल किंवा स्नेहा पांडे असेल, सगळ्या उमेदवारांना 10,000च्या वरती मतदान झालं. कसं शक्य आहे हा माझा प्रश्न आहे. कसं काय शक्य झालं? बरं, आम्ही सगळे उमेदवार आणि प्रतिनिधी जेव्हा 11 नंबरचं काउंटिंग चालू होतं तेव्हा आम्ही सगळे 7 सव्वा 7ला आम्ही तिथे खाली बसलेलो होतो. कारण तेव्हा 12 नंबरचं वोटिंगला सुरुवातच झाली नव्हती, मोजणीला. आम्ही सगळे 7 वाजता खाली ग्राउंड फ्लोअरला बसलेला असताना हा तुम्ही मॅसेज बघताय, हा त्यांच्याच आशा सेविकेला 7:30 वाजता व्हॉट्सअपवरती हा मेसेज केलेला आहे, ज्याचा आम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे. 7:30 वाजता म्हणजे आम्ही 7 वाजता सव्वा 7 वाजेपर्यंत आम्ही तिकडे बसलेलो होतो खाली, ज्या वेळेला 11 नंबरची काउंटिंग चालू होती. आणि हा 7:30 वाजताचा स्क्रीनशॉट आहे व्हॉट्सॲपवरती, जो मेसेज त्यांच्याच आशा सेविकांना पाठवलेला तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये 7:30 वाजता ह्यांना कळलं की भाजपचे हे सगळे उमेदवार विन आहेत, जिंकलेले आहेत. कसं काय ह्यांना माहिती पडलं की 7:30 वाजता ह्यांचे सगळे उमेदवार जिंकले? कसं काय माहिती पडलं? जर आमचा निकाल मला वाटतं 9-10 वाजता लागला की कोण जिंकलं कोण हरलं, ह्यांना 7:30 वाजता कसं काय माहिती पडलं की यांचे सगळेच्या सगळे उमेदवार जिंकलेले आहेत? तर माझा हा आक्षेप आहे, चीटिंग केलेली आहे. काल इलेक्शन चालू असताना आमच्या इथे मेडतिया नगरमध्ये रंगेहात पोलिसांनी भाजपच्या लोकांना पैसे वाटताना पकडलं, तरीही त्यांच्यावरती कोणतीही कारवाई नाही झाली. इलेक्शन चालू असताना जे निवडणूक प्रक्रियेतले जे अधिकारी होते किंवा जे स्टाफ होता त्यांनी भाजपचे जे उमेदवार होते त्यांची नावं इथे बॅच म्हणून लावलेली होती, त्यांच्यावरतीही कारवाई नाही झाली. आमच्या एका मतदाराला एक तिथला निवडणूक प्रक्रियेतला माणूस सांगतो की नोटाचं बटन दाबायचं आहे, त्यांना म्हणतो कमळवरती तुम्ही बटन दाबा, तरीही कारवाई नाही झाली. अशा बऱ्याच तक्रारी झाल्या. भाजपचे लोक सरळ सरळ त्यांच्या झेंड्याच्या रंगाचे स्कार्फ घालून फिरत होते, तरीही त्यांच्यावरती कारवाई नाही झाली. म्हणजे आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था या लोकांनी पूर्ण गुंडाळून ठेवली. आणि आज संपूर्णपणे भाजपचे उमेदवार जे निवडून आले, कसं शक्य आहे? जर आम्ही 7 वाजता खाली होतो, 7:30 वाजेपर्यंत आम्ही खाली होतो, 7:30 वाजता यांनी आपला निकाल घोषित केला भाजपच्या लोकांनी. 5 वाजता उमेदवार जिंकल्याची इंद्रलोक फेज 6मध्ये पार्टीसुद्धा करण्यात आली. कसं काय शक्य आहे? आणि ह्याच्यावरती मी इथंच थांबणार नाही. DCPला ऑलरेडी पत्र दिलेलं होतं. DCPंनी इलेक्शन पूर्वीच या गोष्टीवरती कारवाई करायला पाहिजे होती. मीरा भाईंदर महानगरपालिकेने त्यांच्या आरोग्य विभागाचे जे डॉक्टर आहेत त्यांना मी याविषयीची कल्पना दिलेली होती. तर या सगळ्या गोष्टीवरती चौकशी बसायला पाहिजे होती, पण याच्यावरती चौकशी बसली नाही. शेवटी इकडच्या मीरा भाईंदरची ज्या जनता आहे, ज्या माता भगिनी आहेत, त्यांचा डेटा चोरला गेला आहे. हा कशाला पाहिजे होता? युनियन लीडरला हा डेटा कशासाठी घेतला गेला ह्याची चौकशी झाली पाहिजे. हे जे एवढे मतदार फिरलेत, काउंटिंगपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. आणि ते मतदान कुठून आलं, काय आलं, बोगस वोटिंग करणारे कोण होते? कारण बोगस वोटिंग झालेलं ते मायनस झालेलं नाही आहे. तर हा सगळा विषय पुढे मी घेणार आहे. हे नगरसेवक कसे काय चिटिंग करून निवडून येतात, त्यांना थोडी पण लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. तुम्ही जर देशातला सगळ्यात मोठा पक्ष मानताना मग तुम्हाला पैसे वाटायची वेळ का आली? मग तुम्ही इलेक्शनच्या दिवशी पैसे कसे वाटले? मग तुम्ही इलेक्शनच्या दिवशी सेम टी-शर्ट बनवून कसे काय घातले? मग तुम्ही इलेक्शनच्या दिवशी तुमच्या झेंड्याच्या रंगाचे स्कार्फ घालून का फिरले? असे सगळे प्रश्न. तुम्ही इलेक्शन देशातला नंबर 1चा पक्ष आहे ना, मग तुम्हाला हे सगळं करायची गरज का लागली? माझा आरोप आहे, भाजपचे एवढे उमेदवार आहेत जे नगरसेवक जिंकून आलेले आहेत, त्यांनी स्वतःला थोडी शरम बाळगायला पाहिजे. भाजपची लोक आज आमच्या लोकांना तलवारीने कापायची वर्ता गेली पोलिसांनी, तरीही त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही आहे.
आमच्या महाराष्ट्रात येऊन, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या लोकांना तलवारीने कापायची वार्ता करतात, हे विसरलेले आहेत. तुम्ही समोर या, मग तुम्हाला उत्तर देऊ आम्ही. सध्या सगळे लाचार झालेले आहेत भाजपाकडे, सगळे लाचार झालेले आहेत, खालपासून वरपर्यंत सगळी सिस्टम लाचार झालेली आहे, सगळे ह्यांच्या दावणीला बांधलेले आहेत. त्याच्यामुळे रेश्मा तपासे कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि आता रेश्मा तपासे ह्याविषयी पुढे आवाज उचलणार आहे की आमच्या माता भगिनींचा जो डेटा गेलेला आहे 3 लाख, तो कशासाठी आणि का गेला, आणि यांच्या युनियन लीडरने आमच्या माता भगिनींना जर त्या डेटावरून अश्लील मेसेज, अश्लील संदेश किंवा कॉल्स करणार नाही, ह्याची काय गॅरंटी? म्हणजे आमच्या महिला सुरक्षित आहेत का? या अनुषंगाने हा प्रश्न उभा राहतोय. भाजपच्या एका नेत्याला कशाला पाहिजे होता हा डेटा, आणि कशासाठी सिक्रेट मीटिंग झाली या डेटासाठी? आणि आशा वर्कर यांना कुणी आदेश दिला? त्यांच्या डिपार्टमेंटचं अशी काही ऑर्डर होती का की हा डेटा मेहतांना द्यायचा आहे? हे डिपार्टमेंटने सुद्धा त्यांच्या स्पष्ट करायचं आहे. असे बरेच प्रश्न आहेत. आणि उद्यापासून मी सगळ्यांना धंद्याला लावणार आहे. आता काय सगळ्यांना कामाला लावणार आहे मी. अशी हार मानणार नाही मी, कारण आम्ही गेले 9 वर्ष मेहनत करतोय. 9 वर्षात ही माणसं कुठेही दिसली नाही. कोविडमध्ये घरात लपून बसलेली माणसं, एकालाही बेड अवेलेबल करून दिलेला नाही, कोणाचाही बिल कमी केला नाही, कोणाच्याही मदतीला उभं राहिलं नाही. या लोकांना माहिती नाही मीरा भाईंदरला किती ठिकाणी पाणी भरतं, कधी तिकडे गेले नाही, नाले सफाई नाही, काही नाही. फक्त बिल्डर लॉबी यांची वाढली. एका बिल्डिंगच्या 10 बिल्डिंग झाल्या. अरविंद शेट्टीचे मागच्या वेळेस होते, एका लेडीज बारचे 10 लेडीज बार झाले. अशी यांची माणसं. ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या स्विमिंग पूलमध्ये एका मारवाडी मुलाचा मृत्यू झाला, त्या कॉन्ट्रॅक्टरला यांनी इलेक्शनचं तिकीट दिलं. आणि आता सगळेच्या सगळे यांच्याकडे गुंड सुद्धा आहेत. आणि सगळेच्या सगळे कसे काय निवडून आले? कुठला असा मीरा भाईंदरचा सर्वसामान्य माणूस आहे ज्यांना ही माणसं पाहिजेत? याचं उत्तर या नेत्यांनी द्यायचं. आणि मी असं सोडणार नाही. नरेंद्र मेहता, तुम्हाला खुलं चॅलेंज आहे. रेश्मा तपासीच्या नादाला लागलेले आहेत तुम्ही, मी असं सोडणार नाही. हसमुख गहलोत, डिंपल मेहता, कसे तुम्ही सुखाने नगरसेवक पद भूषवता हे पण मी बघणार. आता तुम्हाला असं सोडणार नाही. हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. आणि ह्याचं पण असं समजू नका की हा नुसता कागद आहे. ह्या डेटा पुरवल्याचा सगळा पुरावा माझ्याकडे आहे. आता मी बघणार पुढे कसं काय करायचं. तुम्ही फक्त नगरसेवक बना, मी बघते तुमचं काय करायचं आहे पुढे. एवढं बोलून थांबते. सर्वसामान्य मीरा भाईंदरच्या जनतेने सुद्धा हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.